नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। विद्यार्थ्यांचे बालपण न हिरावता त्यांना राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा सामना करण्यासाठी सक्षम बनवणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही आमच्या फाउंडेशन कोर्सेसची रचना केलेली आहे। हे फाउंडेशन कोर्सेस तयार करताना असा अभ्यासक्रम जो राष्ट्रीय स्तरावर 11वी आणि 12वीसाठी भक्कम पाया निर्माण व्हावा असा अभ्यासक्रम आम्ही स्वतः तयार करून शिकवतो। त्याशिवाय आज घडीला 11वी 12वी नंतर कोणत्याही क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना सामोरे गेल्याशिवाय 12वीच्या पुढचं शिक्षण करता येणार नाही। IIT JEE इंजिनिअरिंगसाठी असो, नीट मेडिकलसाठी असो, क्लॅट लॉसाठी असो, NDA डिफेन्ससाठी असो किंवा MBAच्या एंट्रन्स असो किंवा प्रशासकीय सेवेसाठी UPSC MPSC असो, या परीक्षांचा पाया उत्कृष्ट तयार होण्यासाठी आमच्याकडे 5वी ते 10वी प्रत्येक वर्गामध्ये 2 ते 3 शालेय स्तरावरतील काही शासकीय काही अशासकीय परीक्षांची आम्ही तयारी करून घेतो। विद्यार्थी आणि पालकांच्या करिअरच्या दृष्टिकोनातनं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। परंतु जो DFCचा उद्दिष्ट आहे, परीक्षेतच नव्हे तर जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण घेतलं पाहिजे, ते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून DFC या विद्यार्थ्यांकडनं या विद्यार्थिनींकडून अशा पॅटर्नवर प्रश्न उत्तर सोडून घेतल्या जातात का त्या पॅटर्नद्वारे इमॅजिन करण्याची क्षमता, ऑब्झर्वेशन स्किल, डिसिजन मेकिंग ॲबिलिटी, टाईम मॅनेजमेंट स्किल, लॉजिकल अप्रोच ह्या अशा काही सवयी आहेत, या अशा काही स्किल्स आहेत ज्यांच्या मदतीने भविष्यातील स्पर्धा परीक्षेत तर यश मिळवता येईलच, पण त्याचबरोबर जीवनातही यश मिळवता येईल। तसेच आज सगळीकडे आपण ताणतणावाचं वातावरण बघतो। मुलांच्या मुलींच्या मनावर ताणतणाव न पडण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट करून शिकवण्यावर भर देतो। नंबर 1। नंबर 2, सेल्फ कॉम्पिटिशनला प्रमोट करतो। अर्थात त्यांना इतरांशी स्पर्धा करण्याची गरज नाही, स्पर्धा ही स्वतःशीच केली गेली पाहिजे, जेणेकरून ताणतणाव येत नाही आणि प्रगती पण जास्त अचीव करता येते। कारण इतरांशी जेव्हा स्पर्धा करतो दुःख येतच, हरवलं दुसऱ्यांना तरी दुःखी होतो आणि जिंकलो तरी इतर दुःखी होतात, पण जेव्हा आपण स्वतःला हरवत स्वतःच्या पुढे जातो त्यात आयुष्यात आनंदी वातावरण नक्कीच प्राप्त करू शकतो। तर अशा पद्धतीने DFC मध्ये जेव्हा मुलं हे ॲप्टिट्यूड बेस्ड स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम करतात त्यांना शाळेसाठी वेगळ्या क्लासेसची गरजच भासत नाही आणि आठवड्यातनं 2च दिवस 3-3 तास क्लास असल्यामुळं उरलेले 5 दिवस विद्यार्थी ग्राउंडवर खेळतील, घाम गाळतील, जेणेकरून त्यांचं फिजिकल मेंटल फिटनेस चांगलं असेल आणि सेल्फ स्टडी केल्यामुळं त्यांचा आत्मविश्वास वाढेल परीक्षांना सामोरे जाण्यासाठी। तसेच 11वी 12वी मध्ये फक्त मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या क्लासेसवर भर न देता आमच्याकडे NDA, आर्किटेक्चर, CA फाउंडेशन, क्लॅट, UPSC MPSC फाउंडेशन, IPM अशा परीक्षांची तयारी 11वी 12वी मध्ये 2 वर्षात करून घेण्यात येते आणि विद्यार्थ्यांना फिजिकल मेंटल फिटनेससाठी आम्ही प्रमोट करतो, मोटिवेट करतो। त्यामुळंच आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निकालासाठी आमची ओळख आहे। ज्ञानदीप फाउंडेशन सेंटर। सर, 5वी पासून पाया भक्कम करण्याचं तुम्ही जे सांगितलं आहे ते कशा पद्धतीने तुम्ही डेव्हलप करता? आम्ही काय करतो, आता पाया भक्कम म्हणजे नेमकं काय, त्या बिल्डिंगच्या हिशोबाने पाया असला पाहिजे। आज मुलांच्या दृष्टिकोनातून बिल्डिंग काय आहे, 11वी 12वी हे करिअरचं टर्निंग पॉईंट आहे। तिथल्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळालं पाहिजे। तिथल्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी 2 गोष्टी 2 ठिकाणी पाया भक्कम असणं आवश्यक आहे। एक सिलेबसच्या दृष्टिकोनातनं, दुसरा सवयींच्या दृष्टिकोनातनं। तर सिलेबसच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आम्ही सिलेबसच असा तयार केलेला आहे का जो शालेय सिलेबस सोबत
एक्स्ट्रा काही भाग शिकवला जातो, जेणेकरून सिलेबसमधला गॅप भरून निघतो, सिलेबसचा पाया होतो. नंबर 1. नंबर 2, स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी काही स्किल्स आणि सवयी लागतात. तर त्या स्किल्स आणि सवयी आम्ही 5वी ते 10वी मध्येच मुलांमध्ये घडवतो. असंही मुलांना वय कमी असताना सवयी लावणं सोपं जातं. जसं जसं वय वाढतं सवयी लावणं अवघड होतं. म्हणून जेवढं वय कमी तेवढं या सवयी लावणं सोपं जातं. आणि या सवयीच अशा आहेत का ज्या परीक्षेतही मदत करतील आणि जीवनातही मदत करतील. सर, ग्रामीण भागातले भरपूर विद्यार्थी आज शहराकडे येते, त्यांच्यासाठी काय सांगता? आज या कोविडचा त्रास अनेकांना झाला आहे, परंतु या कोविडमुळं जो आमचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे, आज ग्रामीण भागातले अनेक विद्यार्थी आमच्या ऑनलाईन बॅचेसच्या माध्यमातून एवढं भरपूर शिकतायत आणि ते स्पर्धेत शहरी मुलांपेक्षा कुठंच मागं राहणार नाही. आणि ग्रामीण भागातनं आहे हे डोक्यातनं काढून टाकावं, कारण आज या इंटरनेट आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आज ग्रामीण आणि शहरामध्ये खूप जास्त फरक करण्याचं काही कारण उरलेला नाही. अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी आज आमच्याकडे यशस्वी झालेले आहे आणि ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांना लक्ष केंद्रित करत आज आमची अंबड, सिल्लोड, सेलू, देऊळगाव राजा अशा वाळूज, बजाजनगर अशा ठिकाणी सुद्धा आमच्या शाखा आहे. जालन्याला 2 आणि औरंगाबादमध्ये 5 शाखांव्यतिरिक्त आमचं ग्रामीण भागांवर सुद्धा लक्ष केंद्रित आम्ही केलेलं आहे. सर, DFCची चेक कुठपर्यंत आज कोणत्या पदावर विद्यार्थी आहे आपले? आज DFCचे लाखो विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, ॲडव्होकेट, प्रशासकीय अधिकारी असा एक क्षेत्र नाहीये जिथं DFCचा विद्यार्थी पोहोचलेला नाहीये. कारण 5वी ते 10वी आमचा जो फाउंडेशन आहे तो करिअर फाउंडेशन आम्ही म्हटलेलं आहे. म्हणजे कोणत्याही क्षेत्रात जर करिअर करायचं असेल तर तुमच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता पाहिजे, तुमच्यामध्ये विचार करण्याची क्षमता पाहिजे, तुमच्यामध्ये वेळेचं नियोजन करण्याची क्षमता पाहिजे. तर आमचा जो बेस आहे तो आयुष्यात यशस्वी होण्यासाठीचा बेस आहे. म्हणून सर्वच क्षेत्रांमध्ये तुम्हाला आमचा विद्यार्थी यशस्वी झालेला दिसेल आणि आहेच. काय आव्हान करतात सर मुलांना एकच आव्हान मी करतो का आपला करिअर हे कोणत्याही डिग्री किंवा कॉलेजवर अवलंबून नाहीये, आपला करिअर क्षेत्रावर अवलंबून नाहीये, आपला करिअर आपल्या व्यक्तिमत्वावर अवलंबून आहे, आपल्या पर्सनॅलिटीवर अवलंबून आहे. म्हणून प्रत्येक मुलामुलीने आपली पर्सनॅलिटी, आपल्या व्यक्तिमत्वाला विकसित करण्यासाठी काम करावं. व्यक्तिमत्वाचा विकास करणे म्हणजे वैचारिक पातळी चांगली पाहिजे, मनोस्थिती चांगली पाहिजे, आनंदी राहण्याची वृत्ती पाहिजे, योग्य निर्णय घेण्याची वृत्ती पाहिजे, वेळेचं नियोजन करण्याची वृत्ती पाहिजे. जर अशा प्रकारच्या गोष्टीकडे मुलामुलींनी लक्ष दिलं तर त्यांना स्पर्धेला घाबरण्याचं काहीही कारण नाही.